नमस्कार मित्रांनो, जेव्हापासून सिडकोने 10% कमी केलेल्या किमती आणि रिवाइज्ड कंप्लीशन डेट ह्या त्यांच्या पोर्टलला अपडेट केल्या, तेव्हापासून सर्व अर्जदारांमध्ये एकच संतापाची लाट उसळली होती. कारण पोझिशनच्या डेट ह्या डायरेक्ट 2030 वरती ते घेऊन गेले होते. परंतु मी या अगोदरही सांगितलं होतं की अशा पोझिशनच्या डेट 2026 वरून 2030 वर घेऊन जाणं हे काही योग्य नाही. कारण लोकांनी सिडकोला किमती या 2026 मध्ये द्यायच्या आणि त्याचं फुकट कर्ज 2030 पर्यंत फक्त भरत राहणं हे सर्वसामान्यांना परवडणारं नाही. जर पोझिशन डेट ही 2030 ची असेल तर नक्कीच त्याचा हप्ता सुद्धा 2030 पर्यंत डिवाइड झालेला असेल. परंतु हप्ते 2026 मध्ये भरायचे आणि घराचा ताबा 2030 मध्ये घ्यायचा हे कोणालाही मान्य नसेल. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा पोझिशन डेट्स हाच आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ सिडको अर्जदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. कोणत्याही फ्लॅटचं पोझिशन मिळण्या अगोदर त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळणं गरजेचं असतं. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे असं सर्टिफिकेट जे आपल्या लोकल अथॉरिटीकडून मिळतं आपल्या इमारतीचं कामकाज पूर्णपणे चेकिंग केल्यानंतर. लोकल अथॉरिटी आपल्या इमारतीचं कामकाज पूर्ण चेक करते. आपली इमारत बांधकाम पूर्ण झालेलं आहे का नाही ते चेक करते. इमारत ही लोकांना राहण्यायोग्य आहे का नाही, तसेच तिथं राहणं सेफ आहे का ह्या पण गोष्टी चेक करते. तसेच गरजेच्या सुविधा आहेत का हे सुद्धा चेक करते. तसेच बांधकाम मंजूर आराखड्याप्रमाणे झालेलं आहे का आणि लोकल अथॉरिटीच्या नियमानुसार झालेलं आहे का नाही हे पूर्ण चेक करते आणि बिल्डरला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इश्यू करते. हे सर्टिफिकेट आपल्याला आपल्या घराचं रजिस्ट्रेशन करताना, तसेच गृहकर्ज घेताना किंवा वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घेताना सुद्धा याचा वापर होतो. तर आता आपण पाहूया प्रत्येक लोकेशन वाईज कंप्लीशन डेट, पोझिशनचं स्टेटस आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेटचं स्टेटस काय आहे ते आता आपण पाहूया. तर खारघर बस डेपो सेक्टर 14 EWS टाईपचं घर होतं. 322 स्क्वेअर फूट एरिया होता आणि रिवाईज जी किंमत होती ती होती 43,50,000 रुपये. आता ह्या ठिकाणी जी सिडकोने पोर्टलवर अपडेट केली आहे ती रिवाइज कंप्लीशन डेट ही 30 एप्रिल 2028 आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्टचं काम हे 30 एप्रिल 2028ला टेंटेटिव्ह कंप्लीट होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर सिडको ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय करेल आणि OC सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला पोझिशन त्या ठिकाणी मिळू शकतं. यानंतर कळंबोली बस डेपो सेक्टर 17 EWS कॅटेगरीचं घर आहे. 322 स्क्वेअर फूट एरिया होता आणि आता रिवाइज जी प्राईस आहे ती आहे 37,70,000 रुपये. या ठिकाणी सुद्धा जी रिवाइज कंप्लीशन डेट आहे ती आहे 31 ऑगस्ट 2028. म्हणजेच सिडको 31 ऑगस्ट 2028ला त्यांच्या बिल्डिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी लोकल अथॉरिटीला ॲप्लाय करेल आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आल्यानंतर पोझिशनसाठी सर्वांना कळवलं जाईल. यानंतर पनवेल बस टर्मिनस LIG टाईपचं घर आहे. 322 स्क्वेअर फूट एरियाचं. इथे सुद्धा प्राईस ही 40,60,000 झालेली आहे. या ठिकाणची जी रिवाइज्ड कंप्लीशन डेट आहे ती आहे 31 जुलै 2027. म्हणजे 31 जुलै 2027ला या बिल्डिंगचं काम कंप्लीट झाल्यानंतर सिडको लोकल अथॉरिटीला ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय करेल आणि एकदा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सर्वांना पोझिशनसाठी कळवलं जाईल. यानंतर खारघर बस टर्मिनस सेक्टर 14 या ठिकाणी सुद्धा LIG टाईपचं घर आहे. 322 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे आणि जी प्राईस झाली आहे ती 43,50,000 रुपये झाली आहे. या ठिकाणी सुद्धा जी कंप्लीशन डेट आहे 31 जुलै 2027 करण्यात आली आहे. म्हणजेच 31 जुलै 2027 नंतर सिडको ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय करेल आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला पोझिशनसाठी कळवलं जाईल. यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर 39 या ठिकाणी सुद्धा LIG टाईपचं घर आहे. 322 कार्पेट एरिया आहे आणि जी प्राईस आहे 37,70,000 रुपये. या ठिकाणी सुद्धा जी कंप्लीशन डेट दिलेली आहे 31 डिसेंबर 2030 दिलेली आहे. म्हणजे सिडको या ठिकाणी 31 डिसेंबर 2030 पर्यंत काम कंप्लीट करेल आणि त्याच्यानंतर ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय करेल आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आल्यानंतर पोझिशनसाठी तुम्हाला कळवलं जाईल. यानंतर खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 LIG टाईपचं घर. 322 स्क्वेअर फूट एरिया. 42 लाख रुपये किंमत. या ठिकाणी सुद्धा रिवाइज्ड कंप्लीशन डेट ही आता त्यांनी अप टू 2027 म्हणलेलं आहे. म्हणजे अशी स्पेसिफिक डेट दिलेली नाही, परंतु अप टू 2027 असं म्हणलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी सुद्धा 2027 नंतर तुम्हाला पोझिशन भेटेल. त्यानंतर खारकोपर प्लॉट 3 सेक्टर 16A या ठिकाणी LIG टाईपचं घर होतं. 322 स्क्वेअर फूट एरिया आहे. 36,30,000 रुपये प्राईज आहे. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा रिवाइज जी कंप्लीशन डेट आहे ती आहे 31 डिसेंबर 2026. या ठिकाणी सुद्धा 31 डिसेंबर 2026 नंतर सिडको ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी लोकल अथॉरिटीला ॲप्लाय करेल आणि एकदा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला पोझिशनसाठी कळवेल.
यानंतर वाशी ट्रक टर्मिनस सेक्टर 19 LIG टाईपचं घर 322 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया प्राईज 66,70,000 रुपये. या ठिकाणी रिवाइज जी कंप्लिशन डेट आहे ती आहे 31 डिसेंबर 2028. म्हणजे 31 डिसेंबर 2028 नंतर OCसाठी अप्लाय करेल सिडको आणि OC मिळाल्यानंतर तुम्हाला पोझिशनसाठी कळवेल. यानंतर खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर 1A LIG B टाईपचं घर होतं. 540 स्क्वेअर फूट एरिया आहे आणि प्राईज 87,50,000 रुपये आहे. या ठिकाणी सुद्धा जी रिवाइज्ड कंप्लिशन डेट दिलेली आहे ती 31 डिसेंबर 2027 आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2027 नंतर काम कंप्लीट झाल्यानंतर सिडको OCसाठी अप्लाय करेल आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आल्यानंतर पोझिशनसाठी तुम्हाला कळवेल. यानंतर खारकोपर P3 एक्सटेन्शन 16A या ठिकाणी LIG टाईपची घरं होती आणि LIG B टाईपची घरं होती. त्याचमध्ये कार्पेट एरिया हा 322 आणि 540 स्क्वेअर फूट होता. या दोन्ही टाईपच्या घरांसाठी जी कंप्लिशन डेट राहील रिवाइजची ती आहे 31 डिसेंबर 2028. म्हणजेच 31 डिसेंबर 2028 नंतर सिडको ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करेल आणि OC आल्यानंतर तुम्हाला पोझिशनसाठी कळवेल. या ठिकाणच्या प्राईस अजून डिस्क्लोज केलेल्या नाहीत. यानंतर खारकोपर वेस्ट LIG टाईपचं घर होतं. 322 स्क्वेअर फूट एरिया आहे. या ठिकाणी सुद्धा प्राईस काही कळवलेली नाही अजूनपर्यंत. त्यांनी पण रिवाइज्ड कंप्लिशन डेट ही 1 मे 2027 म्हणलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग पोझिशनसाठी प्रोसेस होईल. यानंतर तळोजा सेक्टर 39 EWS टाईपचं घर होतं. 322 स्क्वेअर फूट एरिया आहे. 23,50,000 ही प्राईज आहे. या ठिकाणची जी कंप्लिशन डेट अजूनपर्यंत सिडकोने काही फायनलाईज केलेली नाही, परंतु जी जुनी डेट होती ती होती 31/12/2025. म्हणजेच अजूनपर्यंत त्यांनी ही फायनल डेट काही कळवलेली नाही आहे. ही डेट कळल्यानंतर आपण या ठिकाणी पोझिशन घेऊ शकतो. यानंतर काही प्रोजेक्ट लोकेशन आहेत ज्या ठिकाणचं आपल्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ऑलरेडी मिळालेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पोझिशन भेटू शकतं. त्यामध्ये तळोजा सेक्टर 28, खारकोपर 2A, खारकोपर 2B, बामणडोंगरी, नंतर तळोजा सेक्टर 37 LIG A आणि तळोजा सेक्टर 37 LIG B अशा 6 लोकेशनचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ऑलरेडी मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ही घरं पोझिशनसाठी रेडी आहेत आणि सिडकोकडून लवकरच तुम्हाला कळवलं जाईल पोझिशनची प्रोसेस करण्याबाबत. सिडकोकडून ह्या सर्व डेट्स अपडेट करण्याचं काम चालू झालेलं आहे. सध्या त्यांनी माय प्रेफर्ड सिडको होम या वेबसाईटवरती प्रत्येक लोकेशनची जिथं माहिती दिलेली आहे त्याच्या कंप्लिशन डेटच्या खाली मोर इन्फोच्या टॅबमध्ये त्यांनी हा रिमार्क ॲड केलेला आहे. त्यामध्ये सर्व डेट्स त्यांनी अपडेट केलेले आहेत. सिडकोच्या प्रत्येक लोकेशनच्या घराची पूर्ण किंमत याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.